हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे दुष्यंतला उघड्यावरती अंघोळ करायची नसते, म्हणून कृष्णाने चांगलाच जुगाड केलेला असतो. साडीने त्याच्यासाठी इथे छान आता बाथरूम तयार केलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो, कृष्णा, कृष्णा. तेव्हा कृष्णा म्हणते, आता काय झालं? दुष्यंत म्हणतो, साबण कुठे आहे? ती म्हणते, थांबा, तुम्हाला साबण देते. आणि तिथे आता बाजूला साबण ठेवलेला असतो, तो आता त्याला देते. ती म्हणते, काय झालं आता? आता मजा येते का आंघोळीला? तो म्हणत असतो, कृष्णा, खरं सांगू का, मजा नाही येत आहे आंघोळीला. अगं, तुला तर माहिती आहे ना, मला शावरची सवय आहे ना, त्यामुळे अशी आंघोळ करायला मला नाही आवडत गं. तेव्हा कृष्णा म्हणते, अहो, आता इथे शावर कुठून आणणार आहे मी तुमच्यासाठी, सांगा बरं मला. तेव्हा ती म्हणत असते, बरं थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी जुगाड करते. तिथून ती आता एक पाईप घेते आणि त्याला आता दुसरा पाईप जोडते. त्याला इथे होल होल असतात. तेव्हा तो म्हणत असतो, हे काय, तू आता ह्या पाईपने आंघोळ घालणार आहेस की काय मला? अगं, मी काय तुला स्वाती दिसलो का या पाईपने आंघोळ घालायला? तेव्हा इथे ती म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही गप्प बसा बरं, बघा मी कसा जुगाड केलाय ते. आणि ती आता तो दुसरा पाईप त्या ठिकाणी बांधून घेते आणि मग इथे शॉवरसारखी आंघोळ आता दुष्यंतला करायला सांगते. तेव्हा कृष्णा म्हणते, आता बघा, आता कसं वाटते आंघोळ करायला? तो म्हणतो, वा वा, आता खूप छान वाटतंय. ते म्हणते, चला आता मी बघत नाही तुमच्याकडे, तुम्ही आंघोळ करून घ्या. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, कृष्णा, अगं टॉवेल आणतेस ना? ती म्हणते, हो आणते, टॉवेल घेऊन येते. ती जाते आणि टॉवेल आणून आता देत असते. तेव्हा इथे दुष्यंत तिचा हात पकडतो आणि तिलासुद्धा आपल्या दिशेने खेचून घेतो. ती म्हणत असते, अहो असं काय करताय, माझी आंघोळ झाली आहे. तेव्हा असं कोणी जर आपल्याला बघितलं तर? दुष्यंत म्हणतो, हा मग काय झालं, बायकोच आहेस ना माझी. या गावातले पुरुष आपल्या बायकांवरती काही प्रेम करत नाही का? आणि तसंही नवरा बायको आहोत आपण, आपल्याला कोण काय बोलणार आहे? ती म्हणते, नाही, आता आपल्याला प्रचार सुरू करायचा आहे. गावातल्या लोकांनी जर आपल्याला असं बघितलं तर गावामध्ये वेगळाच प्रचार व्हायचा ना, म्हणून असं इथे कृष्णा दुष्यंतला म्हणत असते. तर इथे अढळराव अनुसयाकडे आलेला असतो. जेव्हापासून अनुसया जिवंत आहे हे समजलंय तेव्हापासून अढळरावला खूप आनंद झालेला असतो आणि तो आता स्वतःच्या घरी थांबतच नाही, तो अनुसयाच्याच घरी येत असतो. तेव्हा ती त्याच्यासाठी साजूक तुपातला छान असा शिरा बनवते आणि म्हणत असते, अहो हे घ्या, तुम्हाला आवडतो ना बदाम घातलेला साजूक तुपातला शिरा, मी तुमच्यासाठी बनवलाय. तेव्हा तो इथे शिरा खातो आणि म्हणतो, अरे वा, चव तर अजून तीच आहे. 26 वर्ष झाले, आयुष्य कसं बेचव झालं होतं, पण आता तू माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा आली आहेस ना, तर आयुष्याला रंगत आल्यासारखे वाटते. बघ ना, शिऱ्याला सुद्धा तीच चव आहे जी 26 वर्षांपूर्वी होते. तेव्हा इथे अनुसया म्हणत असते, खरंच सांगू का, आपला समर अगदी तुमच्यावरती गेलाय, तुमच्यासारखाच आहे तो स्वभावाने. तेव्हा तो म्हणत असतो, हो, माझ्यासारखा त्याला रागसुद्धा खूप येतो नाही का? त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंत दोघेजण प्रचाराला निघालेले असतात. तेव्हा इथे बंब्या म्हणत असतो, अहो दाजी, चालत कुठे चालला, हे घ्या तुमची गाडी घ्या. तेव्हा इथे दुष्यंत आपली गाडी बघतो, त्याला खूप जास्त आश्चर्य वाटतं. तो म्हणत असतो, हे काय, माझी गाडी इथे कशी काय? आणि तो तिला डोळे भरून बघत असतो. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, तुमची गाडी परत आणली, आता तुम्हाला चालत जायची गरज नाही, तुम्ही तुमच्या गाडीवरून जाऊ शकता. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की ही गाडी मी घेऊन आली. दुष्यंत म्हणतो, कशी काय, आणि पैसे? ती म्हणते, काळजी करू नका, डेअरीचे जे पैसे आले होते ना, ते पैसे मी तिथे दिले आणि सगळे दिलेले नाही आहेत, थोडे पैसे बाकी आहेत, पण 2 महिन्याचा वादा देऊन आले त्यांना. 2 महिन्यामध्ये त्यांचे पैसे मी सगळे परत करणार आहे, पण आता ही गाडी तुम्ही पुन्हा द्यायची नाही. तेव्हा तो म्हणत असतो, अगं कृष्ण, आपण तुझं शेत? ती म्हणत असते, असू दे, शेताचं बघू नंतर, तुम्ही आहात ना माझ्याबरोबर, मग शेताचं काय, करू आपण व्यवस्थित सगळं, आता गोष्टी सगळ्या सुरळीत होतील, हळूहळू मार्गी लागतील, तुम्ही अजिबात काळजी करू नका,
उरलेले पैसेसुद्धा आपण देऊन टाकू. तेव्हा दुष्यंतला खूप छान वाटतं. दुष्यंत तिला मनापासून थँक्यू म्हणतो. तेव्हा कृष्णा म्हणते, चला बसा आता. तेव्हा दुष्यंत आपल्या गाडीवरती बसतो आणि कृष्णाला घेऊन आता प्रचारासाठी निघालेला असतो. दुष्यंत कृष्णाला एकमेकांबरोबर आनंदी बघून इथे बंब्याला खूपच जास्त आनंद हा झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अनुसयाने सांगितलेलं असतं की आपला समर आहे ना, तो अगदी तुमच्यावरती गेलाय. तेव्हा तो म्हणत असतो, हो बरोबर आहे, समर माझ्यावरतीच गेलाय. आपण दोघेजण पुन्हा एकत्र आलो या सगळ्याचं क्रेडिट ना आपल्या कृष्णीला जातं. तिच्यामुळे हे समजा शक्य झालं. तेव्हा अनुसया म्हणते, हो ना, समरला कृष्ण आपली सापडली आणि सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या. तेव्हा अढळ म्हणत असतो, पण दुष्यंतचं बघशील ना तर दुष्यंतसुद्धा तुझ्यावरती गेलाय ग. बाळजाने त्याला जन्म दिला असला तरीसुद्धा तो स्वभावाने तुझ्यावरती गेलाय. खूपच समंजस आहे तो, शांत आहे, कोणाला काही जास्त बोलत नाही, काही नाही. कितीही राग आला तरी मनातच ठेवतो. तो अगदी तुझ्यावरती गेला असं मला वाटतं. खूपच शांत स्वभावाचा आहे तो. तरी इथे अनुसयाला मात्र दुष्यंतबद्दल काही चांगलं ऐकवत नाही. ती म्हणते, आहो जाऊ द्या ना, आपण काय आता त्या विषयावरती बोलतोय. थांबा, मी तुमच्यासाठी चहा करून घेऊन येते. तेव्हा आता ती चहा करायला जाणार, तिला चक्कर येते. तेव्हा इथे अढळ म्हणत असतो, अगं हे काय, तुला चक्कर काय येते. ते म्हणते, काही नाही हो, येते अशी अधूनमधून. तो म्हणतो, नाही नाही, चल डॉक्टरकडे चल. ते म्हणते, कुणी बघितलं तर आपल्याला दोघांना एकत्र. तो म्हणतो, कुणी नाही बघणार, गाडी आहे आपली, आपण बाहेरच्या दवाखान्यामध्ये जाऊ आणि मग येऊ, चल. त्यानंतर इथे आता जयकांतला आठवत असतं कशा पद्धतीने बाळजाने त्याच्या अंगावरती गरमागरम चहा ओतलेला असतो, त्याला अगदी भाजलेलं असतं. तेव्हा इथे मैना आता आई आहे. आपल्या मुलाच्या अंगावरती कोणी गरम चहा टाकला तर कुठल्याही आईला वाईट वाटेलच ना. मैना म्हणत असते, असं वाटतंय त्या बाळजाबाईला गरम गरम पाण्यामध्ये, असं उकळत्या पाण्यामध्ये टाकावं. माझ्या मुलाच्या अंगावरती गरम चहा टाकला त्यांनी, मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा इथे दलपत म्हणत असतो की मैना, मला माहिती आहे तुला राग आलाय, पण आपल्याला आता शांतपणेच घ्यावं लागणार आहे. तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो, अहो कशाला, हे बघा बाबा, मी काय म्हणतो, तसाही तो दुष्यंत इथे नाही आहे आणि आढळराव आहेत काय, नाही काय, त्यांचा काही संबंध नसतो. त्या बाजाला आपण धडा शिकूया ना, तिची आपण चांगलीच वाट लावूया. तेव्हा इथे आता जयकांत चिडलेला असतो, पण दलपत शांतपणे म्हणतो की हे बघ जयकांत, आपण बाळजाचं काही वाकडं करू शकत नाही. गोष्टी आपल्या अंगाशी येतील. एक दिवस असं नक्की येईल की बाळजाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. तिच्या हातामध्ये काही उरणार नाही, कुठलं पद नाही की काही नाही. त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंत दोघेजण बाहेर जात असतात. तेव्हा कृष्णा म्हणते, अहो थांबा, तुमचा फोन आलाय, मगापासून वाजतोय. तेव्हा दुष्यंत आता फोन उचलतो आणि म्हणत असतो, हां सर बोला ना. सर थँक्यू 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 सो मच. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, काय हो काय झालं. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, अगं आनंदाची बातमी, आनंदाची. ती म्हणते, काय झालं, तुम्हाला नोकरी बिकरी मिळाली की काय. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं तसं नाही आहे, अगं त्यापेक्षासुद्धा आनंदाची गोष्ट आहे. आपलं सगळं कॉर्न आहे ना, एक कंपनी पूर्णपणे खरेदी करणार आहे. तेव्हा ती म्हणते, काय काय बोलताय तुम्ही. तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं मका शेतात आपण मका पिकवतो ना, तर तो मका एक कंपनी डायरेक्ट आपल्याकडून विकत घेणार आहे. आता आपल्याला मार्केटमध्ये मका घेऊन जायची गरज नाही आहे. कंपनी आपल्याकडे येणार आणि सगळ्याच्या सगळं मका आपल्याकडून घेऊन जाणार. माझं त्यांच्याबरोबर बोलणं झालं होतं ऑनलाईन, मी त्यांना काही फोटोसुद्धा पाठवून दिले होते. त्यामुळे आता मका हा पूर्णपणे तयार झाला की कंपनी आपल्यापर्यंत येईल आणि मका घेऊन जाईल आपल्याकडून. त्यामुळे आपल्याला चांगला फायदा होईल. तेव्हा कृष्णा म्हणते, अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही खूप महत्त्वाचं काम केलं. तुम्हाला कुणाची बी दृष्ट लागायला नको, लईच हुशार आहात तुम्ही. तेव्हा तो म्हणतो, मग काय, शहरामध्ये वाढलोय मी, हुशार तर मी असणारच ना, तुम्हालाच फक्त माझी किंमत नाही आहे. ती म्हणते, वा, गावची धूळ तर सहन होत नाही आणि म्हणतात की मी खूप हुशार आहे म्हणून, आणि गावची लोक काय हुशार नसतात का. तेव्हा दुष्यंत म्हणतो, मी म्हणालो का गावचे लोक हुशार नसतात, मी असं म्हणालो की मी हुशारच आहे, पण गाववाल्यांना ते माहिती नाही. अशा आयडियाज मी आधीसुद्धा आणल्या होत्या. तेव्हा कृष्णा म्हणते, मग काय झालं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, ते आढळराव
त्यांना ते नाही आवडलं आणि माझा प्लॅन त्यांनी फ्लॉप केला. त्यानंतर इथे दुष्यंत म्हणतो, पण आता तसं होणार नाही, आता आपण आपला सगळा कॉर्न कंपनीला द्यायचा. तेव्हा कृष्णा म्हणते, आपण गावकऱ्यांना सुद्धा सांगू, त्यांचीसुद्धा मदत करू. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हो करायची ना, त्यांची पण मदत करायची. आधी आपण आपलं सगळं व्यवस्थित होतंय का ते बघायचं. आपलं व्यवस्थित झालं की सगळ्या गावकऱ्यांनासुद्धा मी मदत करणार. तेव्हा इथे कृष्णाला खूप छान वाटतं. तर इथे आढळराव म्हणत असतो, अगं काय हे अनुसया, अगं ते होमोग्लोबिन की काय, ते एवढं कमी झालेलं तरी पण तू म्हणत होतीस की काही झालं नाही आहे म्हणून. अगं खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्यायला नको का? इतका होमोग्लोबिन कसा काय कमी झाला? मग तुला चक्कर येणारच ना. तेव्हा आढळ म्हणतो, आता काही नाही, आता तुझ्या खाण्यापिण्याची सगळी काळजी मी स्वतः घेणार आहे, स्वतः. त्यानंतर इथे आता दुष्यंतचं लक्ष जातं. तो बघतो तर काय, आढळराव एका दुसऱ्या बाईबरोबर. आणि ही कल्पनासुद्धा देखील त्याला सहन होत नाही. कारण बाजा कशी असली तरीसुद्धा ती त्याची आईच आहे ना. आणि तरीसुद्धा ती असताना आढळराव एका दुसऱ्या बाईबरोबर फिरतायत, ही गोष्ट अजिबात त्याला आवडत नाही. तेव्हा तो आपली गाडी घेतो आणि जाऊन आता इथे आढळरावच्या गाडीच्या समोर ती उभी करतो आणि आढळची गाडी अडवतो. आढळ म्हणत असतो, अरे कोण आहे रे? तेवढ्यातच इथे आता दुष्यंत गाडीतून खाली उतरतो. त्याला राग आलेला असतो, त्याला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो, हे सगळं काय आहे, काय आहे? अहो, तुमच्याबद्दल किती चांगला विचार करायला गेलं ना तरी तुम्ही नीच विचार करण्यासाठी आम्हाला भाग पाडणार, बरोबर ना? अहो, ही चेहऱ्यावरची केसं पिकली, डोक्यावरची केसं पिकली, तरीसुद्धा अंगातली थेरं काही तुमच्या जात नाही आहेत. आई असताना एका परक्या बाईबरोबर तुम्ही फिरताय, लाज नाही वाटत का हो तुम्हाला? तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, आणि तुमचं काय, तुमचं काय? अहो, या माणसाला अक्कल नाहीच आहे, कसं वागायचं त्याला नाही कळत. पण तुम्ही तर माझ्या आईच्या वयाचे आहात ना, बरोबर ना, आईच्या वयाचे आहात ना. मग तरीसुद्धा तुम्हाला तुमची काळजी नाही का हो? तुमच्या इज्जतीची पर्वा नाही. कसं आहे ना, तुमच्यासारख्या बायका असतात ना, त्यांच्यामुळे बाकीच्या बायका बदनाम होतात. तुमच्यासारख्या बायका म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे, कीड. कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे अनुसया रडायला लागते. तेव्हा आढळ म्हणत असतो की आता काय बोलू याला, आणि आढळला खूप जास्त राग आलाय बघा. पण इथे आता जी दुष्यंत खूप चिडलाय ना, तर कृष्णा शांतपणे घेते. कृष्णा इथे आढळला हात करते आणि म्हणते, थांबा, रागाच्या भरामध्ये काही बोलायला जाऊ नका, थोडा वेळ थांबा. तेव्हा इथे आढळला राग आलेला असतो, पण तरीसुद्धा तो गप्प बसलेला असतो. तो आता कृष्णाकडेच बघत असतो की आता ह्याला मी मारल्याशिवाय तरी राहणार नाही, पण तरीसुद्धा तो गप्प बसतो. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, कृष्णा बघितलंस ना, तुला वाटतो ना की हा माणूस खूप चांगला आहे. अगं बघ, या वयात ही त्याची थेरं आहेत, तर तरुणपणामध्ये काय केलं असेल ना, याचा विचार कर. चल आता कृष्णा, चल आपण निघूया, मला या माणसाचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. कृष्णा चल आपण निघूया. असं इथे आता दुष्यंत जोरात तिच्यावरती ओरडतो आणि तिला म्हणतो की चल, आपल्याला इथून जायला हवं. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते मनामध्ये की दुष्यंत सरकार, तुम्ही लई चुकीचा विचार करताय. तुम्ही विचार करताय असं काही नाही आहे. पण सत्य जर तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला खूप मोठा धक्का बसल. पण सत्य एक ना एक दिवस तुम्हाला कळेलच. तेव्हा आता दुष्यंत आणि कृष्णा गेल्यानंतर आढळरावला फारच वाईट वाटत असतं. आपला मुलगा आपल्याला किती चुकीचं समजतोय याची जाणीव त्याला झालेली असते आणि तो पूर्णपणे खचून गेलेला असतो. त्यानंतर इथे दुष्यंत खूपच विचारात बसलेला असतो. तेव्हा कृष्णा इथे दूध आता एका ग्लासमध्ये घेते आणि म्हणते, अहो काय झालं, किती विचार करणार आहात? तेव्हा इथे दुष्यंतला आता राहून राहून एकच विचार येत असतो की अनुसया इथे आढळच्या शेजारी बसलेली असते आणि आढळ इथे गाडीतून तिला घेऊन जात असतो. याच गोष्टी त्याला आता आठवत असतात. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, अहो जाऊ दे ना, नका एवढा विचार करू. तेव्हा इथे चला बरं दूध पिऊन घ्या. तेव्हा ती दुधाचा ग्लास त्याच्या हातामध्ये देत असते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, नको, मला मला काहीसुद्धा नको आहे. राहून राहून माझ्या मनामध्ये एकच गोष्ट सारखी येते, आढळराव असे कसे वागू शकतात? तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते, तुम्ही मगाशी जेवला नाहीत आणि आता दूधसुद्धा पित नाही. हे बघा, तुम्ही आजारी पडाल, ॲसिडिटी होईल तुम्हाला. घ्या बरं, दूध पिऊन घ्या. तरीसुद्धा इथे आता दुष्यंत नकोच म्हणत असतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ना ती गोष्ट लईच वाईट आहे असं तुम्हाला वाटतंय, पण तसं काय बी नाही. सत्य समजल्यानंतर तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव होईलच. तर पुढील भागामध्ये
इथे आता अनुसया रडत असते. तेव्हा समर म्हणत असतो, आई तुझ्या ह्या डोळ्यातून ज्या माणसाने पाणी काढले ना, सोडणार नाही आहे मी त्याला. तेव्हा इथे अनुसया म्हणत असते, नाही हे अश्रू तोपर्यंत पुसू नकोस जोपर्यंत तुझा बदला पूर्ण नाही होत समर. आता बदला घ्यायचा व्याजासकट. तेव्हा इथे अनुसयाने आता समरला सांगितलेलं असतं की दुष्यंतकडून तू बदला घ्यायचा. तरी इथे आलेली असते बाळजा कृष्णासाठी साडी वगैरे घेऊन आणि ती म्हणत असते की हे घे कृष्णे, तुझ्यासाठी बघ मी काय आणले. निवडणुकीमध्ये एकदा का तुझा पराभव केला ना की बघ तुझी कशी वाट लावते ते. अशी तुझी वाट लावते ना की तुला इथे आता माझं नाव घेताना सुद्धा भीती वाटली पाहिजे. व्याजासकट मी माझ्या अपमानाचा बदला घेणार आहे. तेव्हा कृष्ण म्हणत असते की बाळजाबाई, तुम्ही जर या गावातल्या लोकांना किंवा आम्हाला पुन्हा एकदा त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, दुष्यंत सरकार तुम्हाला सोडणार नाहीत. या उघड उघड ज्या काही फिरताय ना ते सुद्धा तुम्ही फिरणार नाहीत. असं इथे आता कृष्णा बाळजाला उत्तर देते. तेव्हा बाळजाला इतका राग येतो. कृष्णाच्या ती कान्याखाली मारायला जात असते तेव्हा कृष्णा तिचा हात पकडते आणि तिला तिच्याप्रमाणे आता टशन देत तिच्याकडे रागाने बघत असते.